मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। भगवान श्री स्वामीनारायण चिखली गांव मध्ये श्री स्वामीनारायण मंदिर मूर्ति प्रतिष्ठा महोत्सव के शुभ अवसर पर आयोजित श्रीमद् भागवत जी की दिव्य कथा और कथा के माध्यम से आप सभी भक्तों को कथा का श्रवण करा रहे हैं। व्यवस्था इथे केलेली आहे, म्हणजे संपल्यानंतर कोणी लवकर नका संप्रदाय के स्वामी श्री धर्मप्रसाद दास जी स्वामी और वर्तमान संतों में जिन विद्वान से विद्वान संत में नाम आता है, ऐसे विद्वान शास्त्री स्वामी श्री भक्ति प्रकाश दास जी स्वामी उपस्थित स्वामीनारायण मंदिर भूसावल से आए हुए श्री धर्मस्वरूप स्वामी जी जलगांव में नूतन शिखर मंदिर का निर्माण करा रहे ऐसे विद्वान शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाश दास जी स्वामी। बहुत सारे संत हैं, मैसूर मुंबई अमेरिका से भक्त लोग पधारे हैं, तो उपस्थित सभी भक्तों को हमारा भाव से जय स्वामी जा रहा है। अब संतों ने आप सभी लोगों को मराठी में बहुत सारा कह दिया है, तो मुझे बहुत ज्यादा कहने की आवश्यकता नहीं है, लेकिन इतना कहना चाहूंगा की तुमच्या मिळण्यासाठी आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहे। अभी भक्ति स्वामी जी ने बोला ना, आप लोगों का सत्संग बहुत निर्दोष है, आप लोग बहुत प्यार से सत्कार करते हैं। जिस तरह से कितने गांव वाले यहाँ पे आके हमारा सत्कार किया, तो ये जो भावना है, ये भावना परमेश्वर की देन है। आप सभी लोगों का सत्संग के प्रति जो योगदान है, जो भावना है, उसको मैं बहुत हृदय से उसकी सराहना करता हूँ और भगवान के चरण में प्रार्थना करता हूँ। कल पुनः इस गांव में 110 वर्ष पुराना मंदिर था जो जर्जरित हो गया था। मुझे खुशी इस बात की है कि इतने इंटीरियर गांव में, इतने छोटे गांव में 100 वर्ष पूर्व भी आप सभी के पूर्वजों ने और स्वामीनारायण संप्रदाय के संतों ने यहां मंदिर का निर्माण कराया। ये चिखली गांव के भक्तों का बहुत बड़ा भाग्य है। इसकी कोई सामान्य बात नहीं है। और आज फिर से नूतन मंदिर का निर्माण हुआ है। शास्त्री स्वामी भक्ति प्रकाश दास स्वामी उनके मंडल के संतों ने सभी भक्तों को प्रेरणा करके करा के यहाँ पे सेवा कराई है। यहाँ पे मुंबई से भक्त लोग आए हैं, कच्छ के भक्तों ने भी सेवा की। मैंने पत्रिका में देखा नारायण स्वरूप स्वामी ने अपने गुरु की स्मृति में और खास करके भोज के बहुत बड़े महान संत महान स्वामी हरिस्वरूप स्वामी जी हो गए, उनके भी प्रेमी भक्तों ने यहाँ सेवा की। यहाँ मेदपुर के भक्त लोग आए हैं, मुख्य परिवार के जगदीश भाई हैं, जयंती भाई हैं, कांति भाई आए हैं, अरविंद भाई हैं, बहुत सारे हैं, लट्टू भाई हैं, पीयूष भाई हैं, राजेश भाई रवानी है, इन सब भक्तों ने भी बहुत सेवा की। कारण एक ही है कि मुंबई के हमारे जो महान विद्वान शास्त्री भक्ति स्वामी जी, उनकी प्रेरणा से उन्होंने गांव नहीं देखा है, लेकिन स्वामीनारायण भगवान का मंदिर बन रहा है, इसलिए उन्होंने अपने सदलक्ष्मी का दान इस गांव के मंदिर में किया है। तो बहुत बड़ी बात है। अमेरिका से विश्व महेंद्र भाई, रमेश भाई, ऐसे भक्त लोग आए हैं। तो बुरी बात तो ये है कि मंदिर उपासना का केंद्र है। मंदिर किसका होना चाहिए? मंदिर के सिंहासन में कौन विराजमान होना चाहिए? तो भगवान स्वामीनारायण ने आज से वर्षों पूर्व इस संप्रदाय के अंदर एक सिद्धांत स्थापित किया है। उपासना केवल परमेश्वर की हो सकती है और परमेश्वर के जो स्वरूप है उनकी हो सकती है। इसलिए भगवान स्वामीनारायण आज से 200 वर्ष पूर्व स्वयं अपने हस्तों से 6 जितने मंदिरों का निर्माण कराया। उसमें श्री नरनारायण देव, श्री लक्ष्मी नारायण देव, श्री गोपीनाथ जी महाराज, श्री राधा रमन देव, श्री मदन मोहन जी की प्राप्ति कराई है और उसके पीछे का मर्म भी समझाया है कि संप्रदाय कल्याण का है, इसमें कल्याण की बात मुख्य है। तो कल्याण के लिए भगवान स्वामीनारायण ने मंदिरों में भगवान के अर्चा स्वरूपों की स्थापना की और वचनामृत में कहा कि जब पृथ्वी पर भगवान होते हैं तो भगवान की कृपा से सहजे से यानी एकदम नेचुरल लोगों का कल्याण हो सकता है। भाई भगवान श्री कृष्ण थे तो जिन जिन लोगों ने उनको द्वेष भाव से भजा, काम भाव से भजा, जिस भाव से भजा, सबका कल्याण हुआ क्योंकि वो सब भगवान के सन्मुख थे। लेकिन जब भगवान पृथ्वी पर ना हो तब तो भगवान को मिले हुए जो संत लोग हैं उन संत के आश्रय से भी जिनका कल्याण होता है। लेकिन जब भगवान को मिले हुए संत खूप सांगितलेलं आहे, यज्ञ जर होतील तर
त्यातून एक सत्कार्य ते निर्माण होत असतात, ते आगमन होत आहे। याप्रमाणे इथं यज्ञाचा सुद्धा खूप मोठा महिमा सांगितलेला आहे, कारण यज्ञ याचं आध्यात्मिक महत्व जेवढं आहे तेवढंच महत्व बघणार आहोत। ते महत्व यज्ञामध्ये आपण तुपाने आहुती देत असतो, स्वाहा 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 असे मंत्र त्यातून निर्माण होताल। निवासी दक्षिण देश विभाग धर्म मार्तंड परमपूज्य धर्म धुरंधर 1008 आचार्य प्रवर श्री राकेश प्रसादजी महाराज यांचं आगमन होत आहे। आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहून महाराज श्री यांचं स्वागत करायचं आहे। स्वागतम 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 गुरुदेव सुस्वागतम गुरुदेव स्वागतम गुरुदेव सुस्वागतम सिद्धाधिपती संतांच्या पावन उपस्थितीमध्ये पूज्यपाद महाराज श्री शुभ आसन विधी ग्रहण करीत आहेत। नारायण देवनी आवाज नाही आला, सर्वांनी दोघं हात आयोजित हे श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ पारायण या कथेमध्ये पूज्यपाद महाराज श्री यांची शुभ पधरामणी झालेली आहे। तरी आपल्या श्री स्वामीनारायण मंदिर चिखली समस्त विश्वस्त द्वारा सद्गुरु शास्त्री स्वामी श्री भक्ती प्रकाश दासजी हे पूज्यपाद महाराज श्री यांच्या श्रीचरणी वंदन करून पुष्पमाळ अर्पण करतील। बोलिए लक्ष्मी नारायण देवनी चला भक्त हो, सुंदर सभा आहे, अजून आपली कथा सुरू आहे। पूज्यपाद महाराज श्री दर्शन आपल्याला देत आहेत, आशीर्वचन देतील। पूज्यपाद गुरु पूज्यपाद सर्व संत मंडळी इथे उपस्थित आहेत। तरी वक्ता श्री आपली शेष कथा इथे पूर्ण करतील आणि त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम सुरू करूया। श्री के चरणों में वंदन, सभी संतों के चरणों में वंदन। आपल्याकडे एक म्हण आहे, संत येता घरी तोची दिवाळी दर्शना। आज आपल्या घरी संतांचं पूज्यपाद महाराज श्री यांचं आगमन झालेलं आहे। आपल्यासारखा भाग्यशाली दुनियामध्ये कोणीही नाही। आपलं एवढं छोटंसं गाव आणि त्यामध्ये सुद्धा एवढे संत पूज्यपाद महाराज श्री यांचं जेव्हा दर्शन होतं ना, तेव्हा आपल्याला सुद्धा खूप आनंद वाटतो। चला सर्व संत आणि पूज्यपाद महाराज श्री अंदाचा सर्वत्र भाव झाले, नतमस्तक झालेली आहे आणि म्हणते महाराज की वेन महाराज यांनी यज्ञ बंद केले आणि यज्ञ सर्वत्र नाहीसे झाले, म्हणून मी सर्व लपविलेलं होतं। तुम्ही पुनश्च यज्ञ संस्कृतीचा प्रारंभ करा आणि त्यातून पुनश्च सर्वत्र मी तुम्हाला एक एक देणार। आज महाराज पृथू त्यांनी पुनश्च सर्व काही उत्पन्न केलं। सर्व धान्य, वेदरूपी दूध, सुवर्णमय पात्रात शारीरिक शक्ती, मदिरा, कमळपात्रामध्ये संगीत आणि सौंदर्य, ज्याला जे हवं होतं ते सर्वांना महाराज पृथू यांनी दिलेलं आहे। महाराज पृथू यांची कृषी संस्कृती या पृथ्वीवर अत्यंत प्रसिद्ध आहे। पृथू, पृथ्वी हे दोघही शब्द एक दुसऱ्याला पर्यायवाची शब्द आहे। महाराज पृथू त्यांनी कृषी संस्कृती दिली आणि म्हणून पृथ्वी म्हटलं जातं। महाराजांनी पृथ्वीचं दोहन केलं आणि त्यात तुम्ही उगवा, तुम्हाला काहीतरी प्राप्त होणार असं त्यांनी शिकविलं। पृथ्वीला समतल त्यांनी केलं आणि जमिनीमध्ये काहीतरी उगवायला त्यांनी शिकविलं। आज हमारी संस्कृति
एक कृषि प्रधान संस्कृति है। यहाँ पे खानदेश में ज्यादातर लोग वो कृषि प्रधान लोग रहते हैं। वंदन है ऐसे कृषि प्रधान समाज को कि जो कड़ी मेहनत करके अपना एक एक मेहनत का कण पूरे विश्व में पहुंचाते हैं। कधी कधी कुदरत ने सहायभूत मदत जरी नाही केली तरी तो शेतकरी निराश होत नाही, पुनश्च पुढच्या वर्षी दुसरं धान्य त्या पृथ्वीमध्ये उगवितो आणि त्यातून जे धान्य प्राप्त होत असतं ते शहरामध्ये जात असतं। आज हमारे यहाँ शहर से मुंबई से कई भक्तजन उपस्थित है, अमेरिका से महेंद्र भाई उपस्थित है। मैं पूछता हूँ कि कभी आपने मुंबई में कोई खेती का काम किया नहीं, बराबर है? आपने कभी देखा है? नहीं देखा। लेकिन खाने में क्या खाते हो? अनाज ही खाते हो ना। गेहूं चावल ये सब कहाँ से आता है? खेत में से आता है। कितना भी पैसा हो लेकिन पैसे का टुकड़ा करके उसकी सब्जी नहीं बनती। सब्जी यदि बनानी है, यदि रोटी खानी है, यदि कुछ भी खाना है तो कृषि प्रधान खेडूत के माध्यम से ही हमें मिलता है। किसान अपनी मेहनत करता है। एक मराठी में बहुत अच्छा काव्य है, वो काव्य सुनकर सभी किसानों के लिए आज एक व्यासपीठ और पूज्यपाद महाराज श्री और संत यहाँ से प्रार्थना करेंगे, हे प्रभु किसानों को कभी कभी कुदरत सहायभूत नहीं होती। अपनी फसल उगाते हुए कभी कभी नुकसान बहुत ज्यादा होता है, कभी कभी अच्छा फायदा भी होता है, लेकिन नुकसान ज्यादातर होता है। आज ये व्यासपीठ के माध्यम से भगवान के चरणों में वंदना है कि हे प्रभु सबको अच्छा कार्य दे, सबका अच्छा करे, सबका मंगल करे और हमारे कृषि प्रधान समाज को, हमारे सभी किसानों को एक ऐसी अद्भुत शक्ति दे कि जिनके माध्यम से सभी को अच्छा अनाज मिले। चलो एक काव्य के माध्यम से वंदना करते हैं। काळ्या मातीत मातीत तिफनचा किसान के लहू की एक एक बूंद जमीन में जाती है तो उससे ये अनाज पकता है, वो अनाज हम तक आता है। आज ऐसे किसानों की रक्षा के लिए ये व्यासपीठ ने यहाँ पे वंदना की है। महाराज पृथु उन्होंने 10,000 कान की याचना भगवान से की है। महाराज पृथु उनको पत्नी अर्चित द्वारा विजिताश्व, धूम्रकेश, हर्यश्व, द्रविण व वृक ऐसे 5 पुत्र हुए। राज्याभिषेक करके महाराज पृथु उन्होंने वानप्रस्थ आश्रम का स्वीकार किया है। यहाँ पर सुखदेव जी महाराज
उन्होंने परीक्षित को कथा सुनाते हुए अर्थ प्रकरण की समाप्ति की। अब मोक्ष प्रकरण की कथा कल के सत्र में हम लोग सुनेंगे। अभी भगवान नाम के सह कथा को विराम देते हैं, क्योंकि आज पूज्यपाद महाराज श्री वड़ताल से लक्ष्मी नारायण स्वामी 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 नारायण वामे यस्य स्थिता राधा श्रीश्च यस्यास्ति वक्षसि वृंदावन विहारं तं श्रीकृष्णं हृदि चिन्तये। आराध्य इष्टदेव वडतालवासी हरिकृष्ण महाराज, लक्ष्मीनारायण देव, रणछोडराय धर्म भक्ती वासुदेव, भुसावलवासी संकल्प सिद्ध हरिकृष्ण महाराज, सारंगपूरवासी कष्टभंजन देव, अनादिमूळ अक्षरमूर्ती सद्गुरु गोपाळान स्वामी, ह्या सर्व देवांच्या चरणी आधी आपण कोटी कोटी वंदन करूया। सभेमध्ये उच्च स्थानावरती शोभून राहिलेले असे धर्ममार्तंड परमपूज्य धर्मधुरंधर 1008 पूज्य राकेश प्रसादजी महाराज श्री, पंचासनावरती पवित्र तपोमूर्ती गुरुवर्य सत्संग माऊली सद्गुरु शास्त्री धर्मप्रसाद दासजी, विद्वद्वर्य परमादरणीय परमस्नेही शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दासजी, व्यासासने विराजित विद्वद्वर्य नवयुवान शास्त्री धर्मप्रकाश दासजी, पीपी स्वामी धर्म किशोर शास्त्री पाटील स्वामी वगैरे सर्व संतगण आणि पार्षदगण, सर्व यजमान परिवार आणि बाहेरगावून आलेले सर्व हरिभक्त, मुंबईहून आलेले हरिभक्त, अमेरिकाहून आलेले, कुठून आले? अमेरिकाहून, सर्व ग्रामस्थ हरिभक्त, महिला मंडळ व हरिभक्त मंडळ, भक्तांनो आज आपण एकत्रित झालो अखिल खानदेश सत्संग समाज याचे स्नेह संमेलन। भगवान स्वामीनारायण वचनामृतामध्ये म्हणतात आणि अनेक प्रसंगामध्ये भगवान स्वामीनारायणचा बोध आहे आणि नंदसंतांचा बोध आहे, स्नेह स्नेह हे ठेवावं तर भगवंताच्या भक्ताप्रती स्नेह ठेवावा। भगवंताच्या भक्ताप्रती ठेवलेलं स्नेह हे कधीही बंधनकारक होऊ शकत नाही आणि सांसारिक संबंधामध्ये ते ठेवलं तर ते बंधनकारी होऊ शकतं। यासाठी भगवान स्वामीनारायण म्हणतात आपले खरे सगा संबंधी कोण आहे तर हरिभक्त गण आहे। आणि आपलं जे द्रव्य आहे सर्व, कोणी करोडपती असो की अबजपती असो, शेवटे भोजन काय करणार? शेतकरी 2 भाकरी खाईल आणि करोडपती एवढी पोळी, आणि त्यातही फरियाद काय करील? जेवणाच्या आधी 2 गोळ्या आणि जेवणानंतर 2 गोळ्या, तरी फरियाद
मला काही पचतच नाही. ज्याचा द्रव्याशी संबंध आहे, भगवंताशी संबंध नाही, त्याची परिस्थिती हे होत असते. म्हणून व्यासपीठावरतून महान मोठे मोठे संत, अरे धर्मप्रसाद शास्त्री गुरुमाऊली यांनी आपल्याला किती वर्षापासून उपदेश केला आहे. खरे सगळा संबंधी भगवंताचे भक्त आहे आणि आपलं जे सर्व द्रव्य आहे हे सर्व भगवान श्री हरी आहे. आपण चेष्टामध्ये गात असतो, रेशामत में साचू नाणू बीजो सर्वे दुखदा, बीजू सर्वे दुखदायक सुखदायक का हो? थोडं तुम्हाला इकडे समजतं मराठी की गुजराती? 500ची नोट पडेल असेल तर फटक्यात उठून ठेवून देतो आपण खिशात. का? कामा येईल. आणि भगवान रामाचा फोटो कुकडे पडला असला, स्वामीनारायणाचा फोटो पडला असला, जाऊ दे तो फाटलेला आहे, काही नाही, माझ्या घरात पुष्कळ आहे. यासाठी साधू संत आपल्याला म्हणतात, रेशामत में साचू नाणू बीजो सर्वे दुखदायक जाणू रेशामत में साचू नाणू. मला अजून शब्द आठवता, या मूर्ती प्रतिष्ठाच्या वेळेला लगभग या मळ्यामध्ये कुठे उत्सव होता है ना. तर या गुरुमाऊलीचे शब्द आहे की हा सत्संग आणि हे मूर्ती भगवंताची आणि साधू संत हे जर तुम्हाला शेवटच्या समयी दृष्टी सन्मुख जर आले तर तुमचा मोक्ष हा निश्चित आहे आणि दीक्षित आहे. तुम्हाला आठवतं किंवा नाही, पण परंतु मला तर परिपूर्णरित्या आठवण आहे. हे शब्द त्यांचे होते. किती पालन केले हो तुम्ही? किती पालन केले? करता? रोज दर्शनाला चिखलीवाशी बोल जा की दुसरे भी बोल जा, हात उंच करा. रोज दर्शनाला किती वेळ किती लोक जाता, हात उंच करा. 1 2 3 4 5 6 7. अरे अरे नको उच्च कर जा. असो हे बघा, जगतचा संबंध सोडून ईश्वराशी संबंध जर आपण जोडलो तर ह्या साधू संतांप्रती आपल्याला प्रीती अवश्य लागणार. तुम्हाला माहिती असेल, आताच 22 जानेवारी गेली ना. आपला संपूर्ण देश, आपला देशच नाही, देश विदेशामध्ये सुद्धा संपूर्ण गल्या, संपूर्ण घर एकदम भगवे 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 झाले होते. याच्या पाठीमागचं कोणतंही कारण असलं तर आपली मनोवृत्ती भगवान राम प्रत्येची हे बिलकुल अतूट होती. आणि आपली संस्कृती, आपला जो सनातन धर्म आहे हा जागृत करण्याचा प्रयास या भगवी फौज हिचा चालू आहे की हे संस्कृती आपली टिकायला पाहिजे. यासाठी कालच्या दिवशी सुद्धा या साधू संतांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं असेल की मंदिराचा नांद कधीही सोडू नका. ज्या दिवशी तुम्हाला मंदिराचा नांद सुटेल त्या दिवशी असं समज जा की भगवान तुमचा नांद सोडणार. मंदिराचा, देवाचा नांद आपल्या जीवनामध्ये लागायलाच पाहिजे. आपण लहान मुलगा काही खेळतो ना आणि कशाची त्याला सराव पडली, आपण काय म्हणतो, याला ह्याच खेळण्याचा नांद आहे. तसा आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ मंदिरामध्ये जाण्याचा नांद लागायला पाहिजे. भक्तांनो, अंतमध्ये मी सर्व हरिभक्तांना हे विनंती करतो की आपल्या गावामध्ये खूप सुंदरसं मंदिर झालंय हो. या साधू संतांनी घाम पाडलेला आहे, त्याच्यामध्ये किती धावपळ केलेली आहे. तुम्ही एक वेळ म्हणसाल ते धावपळ नाही करणं, त्याला काम काय आहे? त्याला काय काम आहे? रिकामा नाही ना, येणारच आहे तो. एक वेळ माझ्याजवळ 2च दिवस राहा. किती?
2च दिवस रिकामा आहे की कामात आहे ते माहीत पडेल तुम्हाला. तुम्हाला रिकामा राहू देईन तेव्हा ना. साधू कधीही रिकामा नाही. तो त्याच्या आत्मकल्याणाचा प्रयास करत असतो आणि समाज कल्याणाचा प्रयास तो अखंड करत असतो. हे गुरुमाऊली बसली आहे अखंड. जेव्हा रिकामे पडले तो हातामध्ये माळा, स्वामीनारायण 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 स्वामीनारायण. कशासाठी? त्यांचं कल्याण तर भगवान स्वामीनारायण यांनी करून टाकलेलं आहे, परंतु समाज कल्याणासाठी आणि हरिभक्तांच्या कल्याणासाठी त्यांची भक्ती अखंड जागृत राहत असते. तरी भक्तांनो, अंतमध्ये माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे. सुंदरसं असं मंदिर झालं आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करा. मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करा. मंदिरामध्ये जाऊन तिथे झाडू पोछा करा. मंदिरामध्ये जाऊन आरती झाली म्हणजे धावपळ करायला पाहिजे. तुम्हाला सांगू, आपलं चिखली गाव केवढं आहे हो? किती वस्ती आहे? 1500, 2000, 3000, 1000. मग एरिया केवढा असेल? बिघा, 2 बिघे, 3 बिघे, बस तेवढा असेल एरिया. गेलो, बसलो, महाराजांनी खाल्लंय आणि मग वांग्याच्या भाजीला न्याय दिला. ते वांग्याची भाजी आहे, वरणपोळी आहे, बट्टी पोळी आहे. तो एक भगवंताचा प्रसाद समजून घ्या. तो भगवंताचा प्रसाद समजून घ्या, जेणेकरून आपलं संमेलन हे सार्थक होऊ शकेल. आपली सद्भावना असायला पाहिजे. जायचं म्हणून जायचं, शास्त्रीचा आग्रह होता म्हणून गेलो, हा भाव कधी नको. आपल्या मनामध्ये उपरती व्हायला पाहिजे की आपण तिथे जायलाच पाहिजे. कारण तिथे सत्संगामध्ये, सत्संगाच्या भिडामध्ये भगवान स्वामीनारायण म्हणतात, कितीही गर्दी असो, त्या गर्दीमध्ये गेल्याने हरिभक्तांचा ज्या वेळेस भिसा होत असतो त्यावेळेस ते कितीक देवता सुद्धा त्यामध्ये असतात. त्याचा स्पर्श आपल्याला होतो. आपले देह पवित्र होता, आपले मन पवित्र होता आणि आत्मकल्याण होतं. हे संमेलनाचा अर्थ आहे. भक्तांनो, आपली सर्वांची वेळ घेत नाही, इतर वक्ते सुद्धा आहे. तरी भक्तांनो, या ठिकाणी गुरुमाऊली पूज्यपाद महाराज श्री वक्ताश्री भगवान स्वामीनारायण यांच्या चरणी वंदन. श्री लक्ष्मीनारायण देवनी जय. त्याचप्रमाणे इथून 500 किलोमीटर दूर राहत असताना सुद्धा आपल्या खानदेशाची जे हरिभक्त चिंता करत असतात, असे आमचे मुंबई मेदपूरचे मंदिर निवासी भगवान घनश्याम महाराज, लक्ष्मीनारायण देव, विघ्नविनायक देव, कष्टभंजन देव, तसेच वडताल धाम द्विशताब्दी महोत्सव अंतर्गत श्री स्वामीनारायण मंदिर चिखली बुद्रुक द्वारा आयोजित मूर्ति प्राण प्रतिष्ठा महोत्सव अंतर्गत श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ पारायण, या ज्ञान सप्ताह पारायणाचे वक्ता शास्त्री स्वामी धर्मप्रकाशदासजी या दिव्य सभेमध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांना आशीर्वचन आणि दर्शन देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या वडताल गादीचे आचार्य श्री परमपूज्य धर्मधुरंधर 1008 आचार्य श्री राकेश प्रसादजी महाराज, त्याचप्रमाणे मुख्य ह्या मंचावरती विराजमान आपल्या सगळ्यांची गुरु माऊली, ज्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचवण्याची ज्यांची जबाबदारी आहे, अशी आपली गुरु माऊली गुरुवर्य शास्त्री स्वामी धर्मप्रसादजी, त्याचप्रमाणे अनेक दशकांपासून ज्यांच्यासाठी पूज्य महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ह्यापेक्षा खानदेशकरांचं वेगळं कुठलं भाग्य असावं की वडताल संस्थेचे पीठाधिपती पूज्य महाराष्ट्री, त्यांच्या समक्ष तर हजारो गावं आहेत. हजारो गावापर्यंत ते जाऊ शकणार नाही, परंतु आपल्या चिखली गावाचं आणि आपल्या या खानदेशाचं हे वैभव आहे, आपलं हे भाग्य आहे. आपल्या पूर्वज संतांनी जे पेरलेलं आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आज फलीभूत झालेलं आहे की पूज्य महाराष्ट्री या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, आशीर्वादच नाही आपल्या सगळ्यांना आमंत्रित करण्यासाठी आलेले आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे, महाराष्ट्री या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आवर्जून येत्या नोव्हेंबर मध्ये आपण वडताल धामला जाऊया आणि चिखली बुद्रुक मंदिरामध्ये या प्राण प्रतिष्ठेच्या महोत्सव प्रसंगी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. बाकी शास्त्री स्वामी भक्ती प्रकाशदासजी या ठिकाणी उपस्थित आहे. शास्त्रीजी आपल्याला सांगणारच आहे, मी काही विशेष आपल्याला सांगणार नाही, परंतु नसीबवंत आपण ह्याच ठिकाणी अशासाठी आहेत
की एवढ्या छोट्याशा गावामध्ये आपल्याला पूज्य महाराज श्री आणि सर्व संतांचं दर्शन होत आहे, हेच आपलं परम भाग्य आहे. गुरुवर्य शास्त्री स्वामी धर्मप्रसादजी या ठिकाणी उपस्थित आहे. खानदेशी हरिभक्तांना हा अलभ्य लाभ आहे. गुरु कितीतरी वर्षानंतर या ठिकाणी उपस्थित आहे. मला असं वाटतं कोरोना नंतर कदाचित पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थित असतील. गुरु म्हणजेच आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहे आणि गुरुचं दर्शन म्हणजे गोविंदाचं दर्शन. गुरु गोविंद दोनो खडे, गुरु या ठिकाणी उपस्थित असले म्हणजे आपल्याला भगवंताचं दर्शन झालेलं आहे. हे संत असे आहेत, यांनी ह्या खानदेश भूमीला आपलं अख्खं जीवन समर्पित केलं. कितीतरी दशकांपासून मी नेहमी बोलतो, मी आताही कोरपावलीला आपला कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी पण सांगितलं की आता आम्ही सर्व जे नवयुवान संत मंडळी दिसते आणि सत्संग प्रचार करते, यामध्ये काही वावगं नाही, यामध्ये काही विशिष्टता नाही. कारण आज आमच्याकडे गाड्या झाल्या, आज आमच्याकडे एअर कंडिशन झालं, आज आमच्याकडे रोड झाले, आज आमच्याकडे राहण्यासाठी चांगल्या बिल्डिंग्स झाल्या. परंतु ह्या माऊली लोकांनी त्यामध्ये खानदेश सत्संग समाजामध्ये जे गुरुवर्य होऊन गेले आणि जे गुरुवर्य आता आहे, त्या सगळ्यांना धन्यवाद त्यासाठी आहे की पायी चालून ते सत्संग यात्रा करीत असायचे, गाड्यावर बसून ते सत्संग यात्रा करीत असायचे. हे लोकांना जे जोडलेलं काम केलेलं आहे, जोडण्याचं काम केलेलं आहे, हे या गुरुजनांनी केलेलं आहे. तर या गुरुजनांना महत्व आहे. बाकी तर सुखी सुविधा असतील आणि सत्संग प्रचार होईल. आता तर आपण इथं बोलतो आहे आणि पूर्ण विश्वामध्ये आपण बघतो आहोत, आपण देखले जातो आहोत. परंतु ज्यांनी खस्ता खाल्ल्या, त्यांनी तुटपुंज अवस्थेमध्ये या सत्संगाला पाणी दिलं. खरोखर अखिल सत्संग समाज या सर्व गुरुजनांचा आभारी आहे. त्यांनी आपल्या ह्या खानदेशामध्ये याप्रमाणे सत्संग राबविला. मी विशेष वेळ घेत नाही. आजच्या दिवशी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी अभिवादन करतो. खास करून आमचे कमलेश भगत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आणि खानदेशाला किंवा त्यांना आणि चिखली गावाला काही घेणं देणं नाही. तरी सुद्धा गुरुवर्य शास्त्री स्वामी धर्मप्रसादजी, शास्त्री स्वामी भक्ती प्रकाशदासजी यांच्या वचनानुसार पूज्य नारायण स्वामी आणि कमलेश भगत यांनी ह्या मंदिरासाठी मदत केली. त्यांचा सिंह फाळा राहिला म्हणून मी कमलेश भगत यांना पुनश्च मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय स्वामीनारायण. श्री लक्ष्मी नारायण देवनी सर्वावतारी परात्परिष्ठ देव भगवान स्वामीनारायण. स्वामीनारायण मंदिर चिखली मूर्ती प्राण प्रतिष्ठा अंतर्गत श्रीमद भागवत सप्ताह कथेचे वक्ता विद्वद्वर्य नवयुवान शास्त्री स्वामी पूज्य शास्त्री स्वामी धर्मस्वरूपदासजी आणि भक्ती किशोरदासजी यांनी प्राण प्रतिष्ठा स्वामीनारायण मंदिर चिखलीचा इतिहास आणि मंदिराची आवश्यकता आपल्या भावी पिढीला अकबंद ठेवण्यासाठी मंदिर हे आवश्यक आहे. खरोखर हे चिखली गाव भागशाळी आहे, छोटासा गाव आहे, पण संप्रदायाचे महान विद्वान पूज्य शास्त्री स्वामी भक्ती प्रकाशदासजी यांच्या माध्यमाने मंदिर इथे तयार झालं. भक्तांनो, मंदिराविषयी अनेक संतांनी इथून तुम्हाला सांगितलं असेल, पण आज जे हे स्नेह संमेलन आहे, खास वडतालवासी लक्ष्मीनारायण देव द्विशताब्दी महोत्सव जो येत आहे त्या अंतर्गत हे सभा आहे. आपण सर्व भाग्यशाळी आहात. पूज्यपाद आचार्य महाराजश्री यांची उपस्थिती आहे. महाराजश्री यांना सांगता आनंद होईल की आमचा जो खानदेश सत्संग समाज आहे, वडतालवासी लक्ष्मीनारायण देव हरिकृष्ण महाराज यांच्या प्रत्ये असा वफादार आहे. कुठेही त्यांचं मस्तक झुकणार नाही. रात्रीला 12 वाजता जरी त्यांना उठवलं आणि विचारलं कि आप किसके भक्त हो, तो उसके मुख से एक ही शब्द निकलेगा, वडतालवासी लक्ष्मीनारायण देव. आणि याच्या मागे आताच भक्ती किशोर शास्त्रीजी यांनी सांगितलं, आमचे सर्व जे गुरुजन आहे इथे गुरुवर्य शास्त्रीजी उपस्थित आहे. यांनी वर्षांपर्यंत 50-50, 60-60, 70 वर्षापासून या सत्संगाचं त्यांनी खूप जतन केलेलं आहे. मला अनुभव आहे. पूज्य शास्त्रीजी महाराज
ज्यांना कंठी घालतात, कांतीभाई शास्त्रीजी कंठी પહેરાવે ને 2 મિનિટમાં 5 મિનિટનો કાર્યક્રમ પતે નહીં, 2-2.5 કલાક થાય પછી એ કંઠી એવી પાકી થાય જ્યાં સુધી એનું શરીર રહે ત્યાં સુધી એ કંઠી તૂटे नाही. शास्त्रीजी यांनी या खानदेशाला जे दिलेलं आहे आणि म्हणूनच वडतालवासी लक्ष्मीनारायण देव यांच्यासाठी आपण सर्व समर्पित आहे. आपण सर्व भाग्यशाळी आहे. 200 वर्षापूर्वी स्वामीनारायण भगवान यांनी लक्ष्मीनारायण देवांची प्रतिष्ठा केली. त्यावेळी कदाच आपली हाजरी होती की नव्हती माहिती नाही, पण 200 वर्षाचा हा उत्सव याचा आपल्याला सर्वांना लाभ मिळेल. सर्वांनी तारीख लक्षात ठेवायची 7 ते 15 नोव्हेंबर. आणि पूज्य आचार्य महाराज श्री स्वयं आलेले आहे. उत्सवाचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा. उत्सवामध्ये लाखो रुपयाची सेवा आपल्याला करायची नहीं. सेवा करने वाले आगे सब बैठे हैं, हमको कोई चिंता नहीं है. मेदपुर वाले हैं, खंभात वाले हैं, गुजरात वाले हैं, अमेरिका वाले. आपल्याला तर उत्सवामध्ये जाऊन शेवटची सेवा जरी मिळाली, कुठे चप्पल ठेवण्याची सेवा मिळाली, स्वयंसेवकची सेवा मिळाली, तरी आपलं जीवन धन्य भाग्य, आपण भाग्यशाळी आहात. भक्तांनो, वारंवार हा लाभ मिळत नाही. 150 वर्ष ज्यावेळी झाले असतील त्यावेळी पूज्य गुरुवर्य इथे उपस्थित आहे, त्यांची हाजरी असेल. बाकी स्टेजवर लगभग कोणी वडतालला हजर नसतील. म्हणून लक्ष्मीनारायण देव हरिकृष्ण महाराज यांच्या कृपेने 250 वर्षाचा उत्सव येईल तेव्हा काही आपण हजर राहणार नाही. एखादा छोटी कंपनी आहे ते राहील. 200 वर्षाचा उत्सव आपलं मोठं भाग्य आहे. लक्ष्मीनारायण देवांचा प्रताप, लक्ष्मीनारायण देवांचं ऐश्वर्य आपलं सर्वांना माहिती आहे. वडतालचा महिमा आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा वडताल धामाला, मंदिराला, प्रतिष्ठेला 200 वर्ष पूर्ण होत आहे. तर भक्तांनो, पुनः भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. इथे पूज्य आचार्य महाराज भुवन जन्मस्तेम भंगादि लीले विनत विविध भूत व्रात वृक्षैक दीक्षे श्रुति शिरसि विदीप्ते ब्रह्मणे तु निवासे भवतु मम परस्मिंशे मुषी भक्ति रूपा. परात्पर परब्रह्म परमात्मा भगवान स्वामीनारायण व्यासासनावर विराजमान व्यास स्वरूप शास्त्री धर्मप्रकाशदासजी स्वामी आज आपल्या या सभेमध्ये उपस्थित वडतालवासी पीठाधिपती लक्ष्मीनारायण देव यांचे प्रतिस्वरूप परमपूज्य धर्मधुरंधर 1008 आचार्य महाराज श्री राकेश प्रसादजी महाराज श्री गुरुवर्य सद्गुरु काही काही लोकांना सवय असते, जिथं जातात ना तिथं डोकं नमवतात. इथून लोचा भेटीन, तिथून भेटीन, तिथून भेटीन, इथून आशीर्वाद भेटीन, तिथून आशीर्वाद भेटीन, मी पैशावाला होऊन जाईल. असे जे भटकणारे लोक असतात ना ते कधी सुखी होत नाही. मात्र निष्ठा जर कोणाची हे असली तर ती मात्र ने मात्र भगवंताची आणि आपल्याला मिळालेले आहे भगवान स्वामीनारायण. आणि म्हणून स्वामीनारायण भगवंताची ज्यांना निष्ठा आहे ते कधीही जीवनामध्ये दुखी होत नाही. तर महत्वाची बाब ही आहे की आपली आत्मनिष्ठा ही दृढ व्हायला पाहिजे. दुसरी महत्वाची बाब, आता वडतालला खूप मोठा उत्सव होणार आहे. पूज्य महाराज श्री आमंत्रण देतीलच, मग आपण जायचं ना सर्वांनी. कोण कोण जाणार आहे, कोण कोण येणार आहे असं सांगा. इकडचे भरपूर येतात, इकडचे कोणीच नाही. जाई जाणं त्या तुराट्या येत जा, शेतातल्या तुराट्यांमधला नाही काही देवाच्या दारी यायचं तर तिकडे जाय जा. जिंदगीभर तेच केलं, अजूनही तेच कर जा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणत्या समाजातून आहे सांगा. अधिकांश जे काही आहे हरिभक्त मंडळी हे कोणत्या समाजातून आहे? लेवा पाटील ना म्हणतो ना आपण की आपण लेवा पाटील आहे म्हणता ना, मग मोठ्याला बोला. हा, मग आतापर्यंत आपण लेवा लेवा झाले घेतच गेलो. आता देवाला देण्याची वेळ आली आहे म्हणून आता देवा पाटीलही व्हायचं.
वडताल लक्ष्मीनारायण देवचा महोत्सव म्हणजे त्या महोत्सवामध्ये एक पण खानदेशाच्या सत्संगी परिवाराची आर्थिक सेवा नसेल असं व्हायला नको. गुजराती हरिभक्त तर करतात, लाखोने करोडो रुपयाचे दान देतात म्हणून देव त्यांना देतो. आपण मागे सरतो ना म्हणून देव विचार करतोय कंजूस मारवाडी जाऊ दे, यांना काय दिलं तर जास्त काही फरक नाही पडत. आणि म्हणून लेवामधून काय व्हायचं आहे आठवण राहील का? मी स्वतः वडतालचं लिस्ट घेऊन येईल, या पीपी स्वामी या धर्मस्वरूप शास्त्री ते लिस्ट घेऊन येतील. त्या लिस्ट मध्ये तुमचं सर्वांचे नाव यायला पाहिजे. आणि त्याच बरोबर वडताल जो महोत्सव होणार आहे त्या महोत्सवामध्ये अनेक विविध कार्यक्रम आहे. भले कदा तिथे गुजरातीमध्ये कथा होत असल्या पण इथे या परिसरामध्ये एवढ्या कथा होतात. तुम्ही किती भाग्यशाली आहे की तुम्हाला सावद्याला संत मिळाले, भुसावळला संत मंडळ मिळालं, जळगावला संत मंडळ मिळालेलं आहे. म्हणजे भरपूर संत आता खानदेशामध्ये ऑलवेज राहतात. म्हणजे सातत्याने संत मंडळीचं सानिध्य मिळालेलं आहे. याचा जेवढा आपण लाभ घेतला तेवढा कमी आहे. गुजरातमध्ये सुद्धा एवढा लाभ गुजरात जे खेडे असतात ना छोटे छोटे तिथे एवढ्या संतांचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून वडताल लक्ष्मीनारायण देव हरिकृष्ण महाराज हे आपलं अंतिम स्थान आहे. मी आज तुम्हाला एक सूत्र देणार आहे. ते सूत्र गुजरातीमध्ये आहे पण मी त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो. मी वडतालचा आणि वडताल माझं. मी वडतालचा एवढं मी बोलेल, वडताल माझं एवढं कोणी बोलायचं? तुम्ही बोलायचं. मी वडतालचा. अजून काही बोलले नाही, 2 4 5 15 बोलले फक्त. मी वडतालचा. या महिला बिलकुल बोलत नाहीये, तोंडामध्ये मूग भरीसन आलाय. मी वडतालचा. हे सातत्याने आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आम्हाला कोणी साधू संतांना कोणी असं नाही ओळखत की या बोवाच या हरिभक्ताचे साधू आहे, याचे साधू आहे, याचे साधू आहे. काय म्हणतात? वडतालचे साधू आहे आणि स्वामीनारायणचे साधू आहे. म्हणजे जसं आमचं आयडेंटिफिकेशन वडताल लक्ष्मीनारायण देव आहे किंवा स्वामीनारायण भगवान आहे तसंच तुम्हा सर्वांचं पण आयडेंटिफिकेशन पाहिजे की हरिभक्त कोणाचे तर कुठले? वडतालचे. वडताल शिवाय कोणच्याही दुसरं भगवा वस्त्रधारी स्वामीनारायणच्या नावाने जर तुमच्या जवळ आला तर म्हणा वडतालचे आहे का, तर गोष्ट करतो, तर पाया पडतो, बाकी नाही. बाकी आपल्या या परिसरामध्ये विठ्ठल संप्रदायाची परंपरा आहे, अद्भुत परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये जे आहे त्यांनी त्या परंपरेचा स्वीकार करावा. रामानुज परंपरा आहे, रामानंद परंपरा आहे, वैष्णव परंपरेचे कोणतेही संप्रदाय असले तर त्या संप्रदायामध्ये आपण गेलात, कथा वार्ता ऐकली, सर्व काही केलं, उपासना दृढ भक्ती केली तर त्यामध्ये काही हरकत नाही. पण आजकाल जगामध्ये या कलियुगामध्ये स्वामीनारायणच्या नावाने भरपूर दुसरे लोक पण या परिसरामध्ये आता प्रयत्न करीत आहे येण्याचा. आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. दुसरी महत्वाची बाब, वडताल लक्ष्मीनारायण देव यांचा द्विशताब्दी महोत्सव आहे म्हणून त्या निमित्ताने प्रत्येकाने एक काहीतरी नियम घ्यायचा आहे. बोला कोणता नियम घ्याल? 2 वेळा जेवण करतात त्याच्याऐवजी 4 वेळा. कोणता नियम घेणार आहे? एक तर पहिले चिखलीकरांनी मंदिरामध्ये जाण्याचा नियम घ्यायचा आहे. कोण कोण घेणार आहे? बोट उंच करा बरं. फक्त चिखलीच्यांना विचारतोय. इकडे लपेला आहे भरपूर, ते तिकडे आहे अजून. मी सर्व महाजनाईला ओळखतो बरं चिखलीच्या. इथे गावात राहतात ते बी ओळखतो, नाशिकले राहतात त्यांनाही ओळखतो. चिखलीकरांनी प्रत्येक स्त्री असो, पुरुष असो, महिला बाळक असो यांनी मंदिरामध्ये जायचं. तुमच्यासाठी या गुजराती पूज्य आचार्य महाराष्ट्री यांच्या शुभ हस्ते प्राण प्रतिष्ठा होणार. मग आता देव बसविल्यानंतर त्यांना भुकेलं ठेवायचं की रोज खाऊ घालायचं? खाऊ घालायचं ना. मग आता खाऊ कोण घालणार? बोला. घरून थाळ बनवून कोण कोण आणणार आहे? आणि तोही कांदा लोसन शिवायचा बरं का, नाही तर देला टाकी देवाला काय चालतं सर्वच. देवाच्या थाळासाठी तिथीसाठी आपण 1 दिवसाचा भगवंताचा थाळ ज्याला करायचा असला त्याच्यासाठी 2500 रुपयाची तिथी ठेवलेली आहे. किती? 2500 रुपयाची एक तिथी. म्हणजे 2500 रुपयाच्या व्याज मधून जे काही रक्कम येईल
त्या रक्कममधून भगवंताचा थाळ केला जाईल. मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये 100 घर आहे नाहीत आणि पिशवीतून रावेर सत्संग समाज, न्हावी सत्संग समाज त्यांचे विश्वस्त, बालोद सत्संग समाज त्यांचे संपूर्ण विश्वस्त, सांगवी सत्संग समाज त्यांचे विश्वस्त, एक एक मंडळीने वरती यायचं आहे. कोणी गोंधळ करू नये. एक एक गावाच्या हरिभक्तांनी वरती यायचं आहे फटोफट आणि समूहाने यायचं आहे. वेगवेगळं कोणी यायचं नाही. सावद्याचं नाव घेतलं आहे. सावदाचे हरिभक्त इथे येतील आणि आचार्य महाराज यांचं पूजन करतील. सुंदर 10 फुटी त्यांनी हार आणलेला आहे. टाळ्यांचा गजर करूया भक्त हो. बोलिये श्री लक्ष्मी नारायण देवानी. त्यानंतर बुऱ्हाणपूर सत्संग समाज हे हरिभक्त इथे उपस्थित असतील तर ते येतील. त्यानंतर फैजपूर सत्संग समाज त्यांच्या वतीने इथे आचार्य महाराज श्री त्यांचं शुभपूजन होत आहे. पिशव्यांमधून हार खालते काढून आणायचे. एक पण प्लास्टिक पिशवी कोणी वर आणू नये. कृपया अजूनही ऐकून घ्या. एकही पिशवी कोणी वरती आणू नये. बालोद सत्संग समाज त्यांनी पण जर हार आणले असतील तरी त्यांनी अनुक्रमाने इथे तयार होऊन यायचं. प्रभु जय सद्गुरु स्वामी सहजानंद दयाळु बळवंत बहुनामी. ओम जय सद्गुरु स्वामी चरण सरोज तमारा बंदो कर जोडी. चरणी शीश धर्याची दुख नाका तोडी. ओम जय सद्गुरु स्वामी नारायण नर भ्राता द्विज कुळ तनुधारी. पावन पतित उधारा अगणित नर नारी. ओम जय सद्गुरु स्वामी नित्य नित्य नौतम लीला करता विनाशी. 68 तीरथ चरणे कोटि गया काशी. ओम जय सद्गुरु स्वामी पुरुषोत्तम प्रगटनु जे दर्शन करशे. कुटुंब सहित तरशे. ओम जय सद्गुरु स्वामी अवसर करुणा निधि करुणा बहुकीरी. मुक्तानंद कह मुक्ति सुगम करी सीधी. ओम जय सद्गुरु स्वामी. ओम जय सद्गुरु स्वामी. प्रभु जय सद्गुरु स्वामी सहजानंद दयाळु बळवंत बहुनामी. ओम जय सद्गुरु स्वामी. ओम जय सद्गुरु स्वामी. ओम जय सद्गुरु स्वामी. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.